सर्व कामगार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून नुकतेच 4 नवीन लेबर कोड लागू करण्यात आले आहेत। सध्या अस्तित्वात असलेल्या 29 कायद्यांमध्ये सुधारणांसाठी हे लेबर कोड लागू करण्यात आले आहेत। नव्या लेबर कोडमुळे आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सोपी होईल असं केंद्र सरकारकडून म्हटलं जात आहे। पण हे लेबर कोड नेमके आहेत काय आणि यांचा कामगारांना नेमका फायदा काय सांगते। केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांनी एक्स वर केलेल्या पोस्टनुसार या 4 कोड्समध्ये द कोड ऑन वेजेस 2019 आणि इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 यांचा समावेश आहे। त्यासोबतच या नवीन कोड्समुळे सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र बंधनकारक असेल। पहिल्यांदा गिग आणि या संबंधित कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना श्रमिक सामाजिक सुरक्षा अंतर्गत पीएफ आणि विमा मिळेल। किमान वेतन हे सर्व क्षेत्रांसाठी लागू होईल। 40 वर्षांहून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक मोफत आरोग्य तपासणी बंधनकारक असेल, तर मजुरी पण निश्चित तारखेला अदा करावी लागेल। महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी। निश्चित कर्मचाऱ्यांना 1 वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅज्युएटीची गॅरंटी मिळेल। जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना 100% आरोग्य सुरक्षा आणि ओव्हरटाइम केल्यास दुप्पट वेतन मिळणार असं मनसुख मांडवीय यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। नव्या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून विकसित भारत 2047चं ध्येय गाठण्यासाठी नवी गती देईल। त्याबरोबरच या नव्या कोड्समुळे कामगार आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळेल असं म्हटलं जात आहे। मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा।